नमस्कार मंडळी, आज आपण मेरवी गावच्या बीचवरती आलो आहोत। मेरवी गावाला एक असा अथांग महासागर एक मोठी भेट म्हणून भेटलेली आहे। खरंच खूप सुंदर समुद्र आहे आणि इथे मासेमारी वगैरे सर्व होते। म्हणजे मेरवी गावाला ही एक मिळाली देणगी आहे म्हणायला हरकत नाही। इथल्या लोकांना, तिथल्या परिसरातील सर्व लोकांना मच्छीमारीसाठी तिथे यावं लागतं आणि हा एक मोठा अथांग महासागर आहे। हा मेरवी गावाला लाभलेला आहे आणि तिथून दुसऱ्या बाजूला मेरवी बीच म्हणून पण आहे। परंतु आता पावसाळा असल्यामुळे थोडी जी पुळण वगैरे येते ती कमी आहे। परंतु उन्हाळ्यामध्ये हे पूर्ण पुळण म्हणजे जी रेती असते ती रेतीने भरून गेलेली असते। आता मी तुम्हाला थोडक्यात दाखवतो की पुढचा परिसर हा आहे। पुढचा परिसर पूर्ण हा संपूर्ण समुद्र एरिया दिसतोय। हा मेरवीचा बीच आहे, हा बघा। आणि हा मोठा अरबी समुद्र आहे आणि इथे मेरवी गावातील संपूर्ण मासेमारी होते। हा संपूर्ण बीच आहे, खूप मोठा महासागर आहे। हा पूर्ण खाली गावखडी आणि पूर्णगड म्हणून आहे, त्या साईडला जाऊन भेटतो। तुम्ही बघू शकता हा केवढा महासागर लाभलेला आहे मेरवी गावाला। आणि इथे मेरवी गावातील सर्वांची म्हणजे मासेमारी ह्या एरियामध्ये होते। म्हणजे मेरवी गावासाठी हे वरदान आहे मासेमारीचं धंद्यासाठी। पूर्ण आकाशाला भिडलेलं आहे पाणी आणि इथूनच सूर्याचंही दर्शन होतं। चला आता आम्ही तुम्हाला पुढच्या प्रवासाला पुढचा समुद्र दाखवतो तुम्हाला। ते बघा मच्छीमारी करतायत। खरोखर जर का सरकारने इकडे अशी सुविधा रस्त्याची केली तर इथे पर्यटन स्थळ जरूर होऊ शकतं। हा खूप मोठा समुद्र लाभलेला आहे मेरवी गावाला। ह्या समोरच्याच परिसरामध्ये आम्ही मासेमारी करताना घोगा म्हणून हा एक प्रकार आहे, त्यातून टोळकं मारली जातात आणि ते टोळकं वगैरे ह्या परिसरामध्ये
मासेमारी करतो. हा जो पूर्ण परिसर आहे त्याच्यामध्ये टोळकं मारली जातं आणि बाकी मोठमोठे मासे वगैरे हे आतमध्ये समुद्रात किंवा इकडे लांबारी आणि इथून हा जो मोठा पलीकडा दिसतोय तो पावसच्या पलीकडील रत्नागिरी समुद्र किंवा पावस समुद्र असा आहे लागूनच. हा मोठा अरबी समुद्र पसरलेला आहे. नमस्कार. व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास लाईक करा. धन्यवाद.